नमस्कार, मी ठाणेकर चॅनलच्या आजच्या या स्टुडिओमध्ये आपण या ठिकाणी आपल्या या सदरासाठी शहापूर तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक व कट्टर शिवसैनिक आदरणीय खाडे साहेबांना आपण या स्टुडिओमध्ये बोलवलं आहे। मी ठाणेकर न्यूज चॅनलचा आजचा हा सदर आपण सुरू केला आहे, त्याचं कारण असं आहे की शहापूर तालुक्यातील जे काही राजकारणी आहेत या राजकारणाच्या संदर्भात प्रेक्षकांना माहिती व्हावी। त्यांनी आजपर्यंत जे राजकारण केलं आहे, राजकीय काम केलं आहे, तर ते राजकीय काम जनतेपर्यंत किंवा प्रेक्षकांपर्यंत जावं यासाठी हा मी ठाणेकरनी हा सदर सुरू केला आहे। यामध्ये अनेक राजकारणी आहेत की त्यांचं काम आहे ते अजूनपर्यंत लोकांपर्यंत परिपूर्ण गेले नाही। आमच्या माध्यमातून आम्ही हे काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत आहोत। त्याचबरोबर शहापूर तालुक्यातील हे जे मागच्या दशकामधले काम करणारे शिवसैनिक आहेत, त्यांनी जे काम केलं ते काम आगामी येणाऱ्या तरुण राजकारणासाठी एक मार्गदर्शन ठरावं, एक प्रेरणा ठरावी, यासाठी आपण हा सदर या ठिकाणी सुरू केला आहे। आणि या सदराचं नाव आहे रोकटोक शहापूर तालुक्यातील राजकारणी। मी ठाणेकर चॅनलच्या आजच्या रोकटोक शहापूर तालुक्यातील राजकारणी या सदरामध्ये आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ शिवसैनिक शंकरजी खाडे साहेब। खाडे साहेब नमस्कार। नमस्कार। शहापूर तालुक्यामध्ये शिवसेना म्हणजे खाडे साहेब हे समीकरण झालेले आहे। मी स्वतः पत्रकार असताना माझ्या पत्रकार क्षेत्रात काम करताना बघितलंय की शंकरजी खाडे साहेबांचं काम हे तालुक्याने आणि शिवसैनिकांनी पाहिलेलं आहे। खाडे साहेब मला एक सांगा की आजपर्यंत आपण जे शिवसेना मध्ये काम केलं त्या शिवसेनेची वाटचाल आपण कशा पद्धतीने सुरू केली आणि काय केलं आतापर्यंत? त्याचं असं की मी नव्यानेच शाळेतून बाहेर पडलो, 11वी SSC झालेलं मी, आणि बेरोजगारीच्या ह्याच्यात फिरत होतो। काही मित्रांचं एक युवक मंडळ होतं, कसा त्यावेळेला मी राहत होतो आणि त्यांच्यात राहता राहता 2 वर्ष अशोक बांदेकर आणि मी गोदूताई कोरवळकरांच्या मागे पडलो आणि शेवटी त्यांनी पाहिलं की पूर्व गरीब दिसत आहे आणि फुकट आपल्या पाठीमागे फिरतं। त्याने एक दिवस आम्हाला समजावून सांगितलं, बाळांनो मला राजकारणाची आवड आहे ना, तर तुम्ही दुसरा एखादा चांगला पक्ष बघा। काय हे कम्युनिझम म्हणजे 16चे पुढे इथं तुमच्या आयुष्याची भले काही होणार नाही, तेव्हा तुम्ही माझ्या मागे फिरून उपयोग नाही, असा सल्ला त्यांनी दिल्यानंतर आम्ही विचार करायला लागलो की आता काय करायचं। मग अशोक बांदेकर आणि आमचे 7-8 मित्र होते, त्यांनी विचार करता करता सहज आप्पा भानुशाली पत्रकार, ते आमचे जुने मित्र, त्यांच्याशी बोलता बोलता आप्पा असं आमचं चाललंय, काय करावं म्हटलं, काही तुम्ही सल्ला द्याल का? अरे मग झाला शिवसेनेत। आप्पांनी आम्हाला सल्ला दिला, शिवसेना अतिशय चांगली संघटना आहे, त्यावेळेला पक्ष झालेला नव्हता आणि तिथे तुमच्या कामाला तुमच्या त्यागाला महत्व आहे, जा म्हटल्यानंतर मग आम्ही त्यावेळेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय सतीश प्रतापजी, काल परवा त्यांचं निधन झालं, त्यांच्याकडे गेलो, त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं असं असं साहेब आम्हाला करायचं आहे। अरे मग आनंद झाले। आणि मग 6 जून 1974 आमच्या कसारा शाखेचं उद्घाटन करायला जिल्हा प्रमुख सतीश प्रधान आणि त्यांच्या सोबत होते धर्मवीर आनंदी, त्यावेळेला ते धर्मवीर नव्हते, तर हे लोक ट्रक त्या टापावर बसून आले होते, एवढी गर्दी सगळ्यांची नेत्यांची पण होती। त्यावेळेला त्यांना आम्ही शिवसेनेची शाखा सुरू केली आणि मग आपल्या शिवसेनेच्या कामाला सुरुवात केली। तिथून शेजारचा तालुका इगतपुरी, तर नाशिक जिल्ह्यातल्या जिल्ह्याचे लोक काही बघायचे नाही आणि आम्ही इथे काम करतो म्हणून इगतपुरीची सगळी मंडळी आमच्याकडे यायची आणि आमच्याकडे पण शाखा काढा। मग इगतपुरीचा अख्खा तालुका आम्ही बांधला। विका राजू बोडके नावाचा एक धोतर असलेला माणूस आणि ती फळं घेऊन विकणारा, त्याला इगतपुरीचा तालुका प्रमुख केला होता। म्हणजे इगतपुरी आणि शहापूर तालुका या दोन्हीकडे आम्ही कामाला सुरुवात केली। अशा पद्धतीने सुरुवात करता करता आम्ही फार माझं एक कलापद होतो त्यावेळेला। मी शिवसेनेसंदर्भात महाराजांबद्दल त्या वेळेचे ते स्थानिक प्रश्न त्याच्यावर मी गाणी लिहायचे, गायचो पण, रंगवांना कदम म्हणून आहे, ते ऐकलं असेल। हे सगळं आम्ही मग ते साज काय फार नसता, ढोलकी बघतो आणि ते सगळं त्याचे सुद्धा कार्यक्रम आम्ही शहापूरच्या इथे पासून तर मुंबईकडून अनेक ठिकाणी केले। ते करत असतानाच आम्ही काही प्रश्नांना भिडायचो। सामाजिक प्रश्न तो सोडवायला पाहिजे, त्याच्याशिवाय राजकारणाचा उपयोग नाही ना।
पक्षाध्यक्षाच्या ठिकाणी किंवा संघटनाच्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना हात घालून आम्ही कामाला सुरुवात करायचो. त्यासाठी मोर्चे ग्रामपंचायतवरती, तहसीलदार कार्यालयावरती, अशा ह्या सगळ्या गोष्टी करता करता लोकांचा आम्हाला पाठिंबा मिळायला लागला. आणि त्यावेळच्या सत्ताधारी पक्ष जे होते कसारा किंवा शहापूर तालुक्यात काँग्रेस, त्यांना मात्र पोट उठायला लागला. मग ते आमच्यावर काही माणसं सोडायची, गुंडपुंड वगैरे असे किंवा काही अडचणी आणायचे. मग ते करताना मुकाबला पण करायला लागायचा, मारामाऱ्या पण व्हायच्या, केसेस व्हायच्या. इथे आजही ते खूप वृद्ध झाले. एक गवळी वकील म्हणून तेव्हा लहानपण आमच्या फुकट केसेस चालवायचा, फुकट केसेस चालवायचा. एवढ्या प्रेमाने भेटायचे काही लोक, शासनातले अधिकारी वगैरे असायचे, ते सगळे खूप काही मदत करायचे. म्हणजे आम्ही काहीही नसताना हल्ली कुणीतरी आमदार खासदार किंवा काही असेल तर त्याला सहकार्य करतात, परंतु ते आम्हाला सहकार्य करायचे. पोलीस सुद्धा माझे खासगी आहेत, अरे आम्हाला नाही जमत ते काम तुम्ही जर करा आणि मदत करायची आम्हाला, पोलीस सुद्धा. तर अशा पद्धतीनं आमचं हे जोरात काम चालू असताना इकडे शहापूर तालुक्यात पक्ष वाढत नव्हता. कारण 19 जून 1966 साली शिवसेना स्थापन झाली आणि 88 मध्ये शहापूरमध्ये शिवसेना ते. आणि शाबीरबाई शिकणी, डोळकाम वगैरे, टेंबुर्ली वगैरे या पट्ट्यामध्ये काही 2-4 शाखा काढल्या. काही इथे सुरेजा पामाले अवसरे वगैरे या लोकांनी काढलेल्या 13 शाखांच्यावरती शाखा जात नव्हत्या. आणि मग का, तर त्यांनीच विचार केला, माझा काही संबंध नाही, मी आपल्या कसारामध्ये माझ्या कामात खुश, मला काय पद्धती भाषणं करायचो, सगळीकडे जायचो, गाडी म्हणायचो. पण पद नसलं तरी कार्यकर्ता जो असेल ना, तो ज्याच्याकडे कार्य करण्याची क्षमता आहे त्याला पदाची आवश्यकता लागत नाही, असं माझा अनुभव. आणि ते सगळं माझं काम पाहून इथले सगळे बहुतेक मराठा समाजाचे, सुरेजा माने असतील, अवसरे सर असेल, रमेश देशमुख जे आहेत ते, झुंजाराव इथे होते, झुंजाराव खर्डीचे, वासीचे साळुंके, असे 15 लोक मराठा समाजाचे. ते सगळे मला बाळासाहेबांकडे घेऊन गेले, साहेब याला तालुका प्रमुख करायचा, हा कुणबी आहे. बाळासाहेबांकडे, अरे काय मी तुम्हाला सांगतोय, 18 पगड जाती पाती सगळे जण मराठा म्हणून एकत्र उभे राहा, तुम्ही कुणबी आगरी कोणी काय करत नसले. साहेब तुमच्या म्हणण्याप्रमाणेच आम्ही वागतो, पण समाजातले लोक आपल्या समाजाचा नेता असल्याचे येतात आणि तालुका प्रमुख आहे, वाढत नाही पक्ष, याला द्या, त्या समाज मोठा आहे आणि हा पक्ष वाढवेल, तू सोडतोच पण हा वाढवेल का. तर सुरेश माने जो नाही त्याला विचारा, ते काय म्हणाले, हा सुद्धा साहेब माझ्यासारखा चक्षु आहे, त्याला द्या, तो बरोबर वाढेल. अशा पद्धतीने मी 1982 तालुका प्रमुख झालो. 1982 माझा जन्म, त्याच वेळेला माझं लग्न झालं, थोड्या दिवसात मी तालुका प्रमुख झालो. अशा पद्धतीने ती वाटचाल सुरू झाली. त्याच्यानंतर आम्ही त्याच्या अगोदरचा किस्सा म्हणायला येतो, पक्ष वाढवण्यासाठी आम्ही ज्या काही गोष्टी तुम्ही त्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे, दिघे साहेब आमचे सानिध्य झाले, तर 74ला शाखा काढली का 78ला आम्ही ठरवलं की हे कामं करतं ठीक आहे, परंतु शिवसेना खेड्यापाड्यात दऱ्यापर्यंत पोहोचवायची असेल तर आपल्याला निवडणूक लढवायला पाहिजे. 13 आणि 17 शाखांवरती काही आपण विधानसभा जिंकू शकणार नाही माहिती, तरी पण आपण लढवायचे. त्या निमित्ताने आपण खेड्यापाड्यात शिवसेना आरक्षणाला पोहोचू, हा सगळा विचार करून आम्ही लढवायची ठरवली. आणि त्यावेळेचे शिवसेना नेते ते पण आता स्वर्गीय झाले, मनोहर जोशी, त्यांचं दादरला मुक्काम असायचं ओशेना 2014 बिल्डिंगमध्ये. तिथे आम्ही गेलो सगळे, आप्पा वगैरे आम्ही सर, अवसरे सर. गेल्यानंतर त्यांना भेटलो, म्हटलं असं आहे, अशासाठी कारणासाठी आम्ही पक्ष पक्ष लढवतोय, नाही मी निवडून येण्याची खात्री नाही, तुम्ही काय निवडून आमदार. सर ते आम्हाला माहिती आहे सगळं, फक्त तुम्ही बाळासाहेबांची परवानगी मिळवून द्या आणि 5,000 आम्हाला खर्चायला. नाही ते बाळासाहेबांच्या परवानगीचं मिळवतो, पण तुम्ही आमदार निवडून मग 5,000 माझ्याकडून घ्या. आता आम्ही सगळे थोडेसे यंग आणि आप्पा पण वेळेला पक्का रागीत होता. आप्पा माझे सॉरी आप्पा सुरेजा आप्पा सगळं वैताग उठलं तिथे एक उदय लाल म्हणून दादर पुरेला राहत होतं, त्यांचा एक मोठा क्लब असायचा आणि ते बाळासाहेबांशी अतिशय जोडायचे आणि एक कडकट शिवसेना उदयला. त्यांनी काही चित्रपट वगैरे पण काढले होते. त्याच्याकडे ते आप्पांचे मित्र सुरेश आप्पांचे, तिकडे आम्हाला घेऊन गेले
घेऊन गेल्यानंतर उदय सरांनी असं केलं, आपण भडकलेलं होतं, असं केलं तसं केलं, तुझं बाळ सगळं आम्हाला बनवून म्हणजे ताबडतोब, नाही तर मी जातो बंड्याकडे. बंड्या म्हणजे कोण? बंड्या पटकन आठवत, त्यांनी प्रति शिवसेना काढली होती त्या काळात. नंतर आठवत सांगितलं, बंड्या त्याची प्रति शिवसेना काढली का ते नाव ऐकल्यावर उदय आठवून भडकला, तुला त्याच्या बंड्याकडे जा, माझ्याकडे दिसायला आला तू. आणि मग शेवटी दोघांनी शांत केलं, अरे तुझं काय चालायचं, आम्हाला बाळा संकट जायचं तुम्ही चाला मग ठीक आहे, असं नाही आहे काय करतो आप्पा, ठीक आहे. दोघांनी शांत केले आणि बाळा संकट गेलं. गेल्यानंतर बोलायला सुरुवात करणं बाळासाहेबांशी भेटलो, थांबा बस बसा बोलल्या. मीनाताई नाचणारे मीनाताई आल्या, बाळासाहेब आल्या, आम्हाला चहा नाश्ता वगैरे दिला, पहिले हे घ्या मग बोलू आपण काय असेल. हे सौजन्य असतं बाळासाहेब. आणि मग आमचा नाश्ता झाला ठीक, बोला आता काय म्हणणं आहे. म्हटलं साहेब असं सगळं मॅगझिन बोलायचं कामच करायचं, असं असं झालंय म्हटलं. आणि सरांकडे गेलो होतो, त्याच्यामुळे त्यांनी नाही म्हटलं काय, आणि आम्ही माहिती निवडून येणार नाही तरी मग पक्ष वाढवण्यासाठी त्या निमित्ताने पोचू ह्या उद्देशाने आम्ही सरांना सांगत होतो. तर असं असं ते झालं. अरे ठीक आहे, त्याला पंत म्हणायचं काय साहेब बरोबर, पण पंत नाही म्हणाले म्हणून कशाला नाराज होता, मी आहे ना, मी तुम्हाला परवानगी देतो आणि प्रचाराला पण येईन, काळजी करू नका काय. आणि मग तुला ते दाखवलं, मी माझ्या त्या टेबलमध्ये थोडे पैसे आहेत, त्याच्यातले 5,000 काढून आण. हे 5,000 आम्हाला दिले, आशीर्वाद दिले, मी प्रचाराला येईन, आले पण होते. आणि मला वाटतं काही 400-500 मतं आम्हाला मिळाले. त्यावेळेला सुद्धा आम्ही लढलो. त्यावेळेला द जाधव, चंद्रकांत जाधवांचे मोठे बंधू आम्ही 78 लोक केले. नंतर मग पुन्हा आम्ही मला वाटतं 80-85 पुन्हा लढलो. त्यावेळेला चंद्रकांत जाधव होते, त्यावेळेला बाळासाहेब प्रचाराला होते. आणि बाळासाहेब स्वतः निवडणुकीत किती मतं पडली, कुठे पडली अशी मिटिंग घेऊन आढावा घ्यायचा, प्रत्येकाशी खासगी नावाने ओळखायची. असा जास्त मोठा नव्हता वाढले त्यावेळेला, पण अशा पद्धतीनं बाळासाहेबांचं प्रेम मिळालं, मार्गदर्शन मिळालं, मग आम्ही वाट जोरात सुरू झाली. तेच आजपर्यंत मी बघतोय की शिवसेनेचं व्यासपीठ असेल त्याच्यावरची तुमची भाषणं ती रोखोक झालेली आहे. समाजकारणात सुद्धा जिथे जिथे काम करतात तिथे रोखोक शंकरजी खाडेसाहेब आम्ही बघितले. आणि पत्रकारिता करताना सुद्धा रान भराडीच्या माध्यमातून सुद्धा रोखोक पत्रकारिता आपण केली. या सगळ्या गोष्टीमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आपण जे काम केलं, तर मी पाहतोय पत्रकारितेमध्ये की आजही अनेक राजकारणावर आरोप होत आहेत, परंतु या राजकारणामध्ये, शहापूरच्या राजकारणामध्ये आपण काम करत असताना शिवसेनेमध्ये अजूनही एकही आरोप आपल्यावर झाले, हे आपल्याला राजकारण करताना कसं जमलं? हे एकच आहे, तुमचं मन निर्मळ पाहिजे आणि निरीच्छ पाहिजे. तुम्ही जे काम करताय त्याचं उद्दिष्ट तुमच्या मनात स्पष्ट असलं पाहिजे की मला नक्की काय करायचंय, संधी साधूपणा करायचा नाही. हे म्हणजे मी जेव्हा बाळासाहेब दिघे साहेबांसारखी माणसं, खास करून मला सांगायचं म्हणायला आवडेल की सतीश प्रधानाने मला घडवलं. खरं माझ्यावरती संस्कार जे झाले जास्त ते सतीश प्रधाने. मी ज्या ज्या वेळेला भाषणं करायचो त्यावेळेला जिल्हा प्रमुख बोलायच्या वेळेला आमच्या कार्यक्रमाला असायचे, तर ते ध्यान देऊन माझं भाषण ऐकायचे. भाषण ऐकल्यानंतर तो आमचा कार्यक्रम संपल्यावर मला सांगायचे, शंकर तू हे वाक्य इथे असं चढवायला हवं होतं, तिथे तू खाली आलास, हे वाक्य इथे तू तोडायला हवं होतंस. हे सगळं लहान स्वल्प दीर्घ हे सगळे मला समजावून सांगायचे प्रधान साहेब. आणि कधीतरी माणसं असतो आपण अशोक मांडेकरांनी अतिशय जीवलं मित्र, पण काहीतरी वाद वैचारिक वाद कसं वैचारिक वाद, पक्षावर त्याच्या दुष्परिणाम अगदी घरचं नातं वाद वेगळा. पण ते झाले त्या अवसरे सरांच्या मार्फत प्रधान साहेबांना तो निरोप गेला. प्रधान साहेब रात्रीचा गाडी काढून अवसरे सरांना गाडी टाकणं, त्या सरांना बाळकृष्ण शिंदेच्या धाब्यावर हायवेच्या तिथे बसला, त्यांचा ड्रमचा खंबा चहा कॉफी, आणि मग ते आम्हाला समजावून झाले, अरे तुम्ही दोघं एकत्र काम केल्यानंतर पक्षाचं महत्व वाढतंय, पक्षाची प्रगती होते, लोकांना तुमच्याबद्दल आदर आहे, तुम्ही भांडत असेल तर कसं होईल. हा सगळ्या गोष्टी म्हणजे लहानसा कार्यकर्ता घडवावं कसा, त्याला सांभाळावं कसं. कारण त्यांनी आम्हाला पैसे दिले मागच्या काही नाही, त्यावेळेला पैशाचा विषयच नसायचा. पण
अशा पद्धतीने जडणघडण त्यांनी आमची केली. आणि हे संस्कार जे झाले बाळासाहेबांचे या मंडळीचे, त्यावेळेला प्रामाणिकपणे काम करायचे, समाजसेवा घडवायचे. त्याच्याही पलीकडे जाऊन माझ्या मनामध्ये काही गोष्टी अशा होत्या की आम्ही सगळेच त्यावेळेचे शिवसैनिक अतिशय गरीब होतो. मी तसा मूळचा गाव माझा बिरवाडी. 4 वर्षाचा असताना माझे वडील वारले. एक लहान भाऊ, आई थोडीशी बरोबर होती. ती 2 वर्ष लहायला आंदोलन राहिलो. तिथून निघालं 6 वर्षाचा असताना कसाराला मावशीच्या आश्रयाला गेलं. मावशीने पण आसरा दिला नाही. पण तिथले कोकणातील बिरवाडीमध्ये माणसात मराठा लोक सगळे, त्या लोकांनी आम्हाला झोपडी बांधून दिली. आणि आई मग माझी कोणाची दोन्ही भांडी कर, कुठे आई सराईला जा, आवडीला जा, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि मी एक बाबूलाल राठोड म्हणून मी शाळेत असताना माझ्या शाळेजवळ त्याचा मुद्दा व्हायला होता. तर माझ्या आई तिकडे मसाला वगैरे कुठायला नाही, जर गिरणीत नाही, उखळीमध्ये कुठून मसाला बनवायचा मिरचीचा. मी पण त्याच्या घरी जायचो. मला एक दिवस त्या बाबूलाल राठोडेंनी म्हटलं, अरे बेटा तो बैठे ते क्या करताय? काय नाही, जरा चिक्की बेच ना, 24 चिक्की का एक टिकटा है, सस्ते में लेकिन एक पूरा है, तो बेच के आएगा, उसका 1.5 रुपये आएगा, तेरे को 8 आना होगा. मला काय नाही बोलता पण येत नाही. कुठे घेतली ती अशी तस्त्यामध्ये आणि जय चिक्कीवाले राजगिरा चिक्की. लाज वाटायची थोडी, पहिल्या दिवशी लाज वाटली. पण फिरल्यानंतर फिरता तो 1.5 रुपया मिळाला. 2 तासात ती चिक्क्या 24 चिक्क्याचा पोय आलो. मग विकले, अरे वा शाबास बेटा शाबास. रुपया ठेवला, 8 वाटे माझ्याकडे दिले. इतका खुश झालं पहिली कमाई माझी. आईला आई पण खुश. तेव्हापासून ती चिक्की विकायला लागलो. नंतर मग रेल्वेमध्ये फेरीचा धंदा करायला लागलो. रेल्वेच्या मध्ये एवढा एक्सपोर्ट झालं होतं की इंजिनच्या मेल एक्सप्रेस मध्ये जास्त माझा व्यवसाय. काही सकाळी लोकल पकडून कसरवर असं असेल कुठं साईडिंगला वरनेस मी निघते, त्याचं जजमेंट घ्यायचं, तिथे उतरायचं. पहिले भुसावळ कचऱ्यामध्ये धंदा करायचा. आउट साईड स्लो झाली तिथे पकडायची गाडी चालू आणि तिथं धंदा करते. तिथं बहुतेक सगळे भैया लोक करायचे. तेव्हा इकडे एकाने चिक्की आम्ही 10 पैशात येते, इकडे 6 पैसेच असतात. हे करताना पहिल्या डब्यापासून ते शेवटच्या काच्या डब्यापासून बाहेरून घरात ते डबे बदलायचे. कपलिंगमध्ये जाऊन पाहिजे तिथे गाडी स्लो करायची. वॅकन्सी असते मध्ये 2 कपलिंगच्या मध्ये, तिथे जाऊन गाडी वॅकन्सी हवा सुद्धा करावं. त्याला सगळं पोटासाठी काय नाही करावं लागेल, सगळं होतं. आणि मग मला उतरायचं सगळे मध्ये, स्टेशन तर लांब आहे. मग गाडी स्लो झाली, चालू गाडी बंद उतरून हे सगळे जे आम्ही हाल भोगत होतो. आई 8-8 दिवस वाशाळ्याकडे इकडे तिकडे जायची. ती लोक बघा चुकीची मुलं जेवली का काय असेल का, असे पण लोकांनी त्या मराठा लोकांनी आम्हाला मदत केली. आणि त्याच्यावर एक काही परिणाम नको झाला की आम्ही जे दिवस काढतोय, आम्हाला काही लोकांनी मदत येते थोडीफार करताय. त्या अशा गरीब असलेल्या लोकांच्यासाठी आपण पण काहीतरी केलं पाहिजे, हे उद्दिष्ट शिवसेनेचं काम करत होतो. त्याच्यामुळे कुठला मोह कधी झाला नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे वागलो. त्याच्यामुळे कुणाचे आरोप करण्यात आले तरी पण आरोप करणारे काही केले सुद्धा पुढच्या त्याला जिथे आलं बोललं तर होईल, पण त्याची पर्वा नाही. आपण जर प्रामाणिक असलो तर मग हाती चालताय कुत्ता भोगतोय, त्याची कदर करायची. मला एक सांगा की आपण आता ही गरीब परिस्थिती सांगितली, या गरीब परिस्थितीतून आपण राजकारण सुद्धा केलं. आणि राजकारण करत असताना शाखा प्रमुख ते आता उपजिल्हा प्रमुख या सदरापर्यंत आपण काम करत आहात. तर हे काम करत असताना बेधडक आणि रोखोक शंकर खडे आम्ही बघितले. कधी अंगावर आणि शिंगावर घेणारे रोखोक असे शंकर खडे साहेब बघितले. इथे विरोधी पक्ष सत्ता असताना, आमदार असताना तुम्ही सुद्धा अनेक वेळा. तर अशा वेळेस मला एक सांगा, कधी असा संकटाचा प्रसंग कधी आला का? नाही, अनेक प्रसंग आले, तिकडे आले, तिथे आले, तर त्याची उजळणे करत नाही. परंतु काय झालं की ज्या वेळेला लढायचं ठरवलंय ना, तर शत्रू बलाढ्य आहे, तिथेशी आपण हार मानून चालणार नाही. आणि एक गोष्ट अशी असते की तुम्ही ज्या वेळेला समोरचा अग्रेसिव्ह असेल किंवा आपल्यावर चाल करून असेल, आपण डबल ताकदीने त्याच्यावर चाल केली पाहिजे. हे एक युद्ध तंत्र आहे. तर इथे सुद्धा मला वाटतं 1/1988 ला विचारलं, कारण तालुका प्रमुख झाल्यानंतर तिथे भेटायला कसा या लोकांना त्रास व्हायचा. मला तर कसा सोडून खूप जेवण आलं, पण मी इकडे आलो, इथे आलो राहायला. मला वाटतं काहीतरी 11 महिने सोबत चालत राहिलं. 11 महिने खाडे चालत राहिलं.
11 वेळी केनियात राहिलो. तिथं असताना ते कसं घरचे विकून आलो होतो. त्याच्यातून एक 13,000 ते एक जोता बांधलेला होता आंबल्याची त्याची कासा आहे, तो घेतला आणि खायच्या असतानाच माझ्या धाकट्या भावाचं लग्नही करून दिलं त्याच्या पैशात. 25,000 2 कामगिरी मी केल्या. तर हे आलो हे सगळं करत असताना की आता चिंता काय करायची. माझंही लग्न झालं, छान झालं सगळं. मला सासूबाई खूप चांगली भेटली. त्यावेळेला मलाही कोणी मुलगी देत नव्हती. काय गुंड पुन्हा शहापूर कोर्टात किंवा कल्याण कोर्टात गेलं 8 दिवसात 15 दिवसात काल साहेब आमच्या ज्या केसेस आहेत त्या सामाजिक काम करताना राजकारण म्हणून नाही तर गुंडगिरी नाही, पण तिथे लावली जातात कर्म, त्याला आम्ही काय करू शकतो. त्या अशा पद्धतीने खूप काही करायला लागायचं, पण त्यांनी कधी परवा केली नाही. त्यामुळे ते आमसभेला महानगरून आमदार असायचे आणि दुसरे शिवसेनेची मदत करून 500 देशमुखांना याच्या विधान परिषदेवर आमदार पाठवलं होतं. पण तिथे सुद्धा असताना दणादण वाट आणि बोलायला माझ्याशिवाय कोणीच नाही. सगळे त्या पक्षाचे, माझ्या पक्षातले 1-2 कोणी असले तर ते बोलायचे नाही, हिंमत करायचे नाही. आणि एक वेळ तर आमसभेत असा प्रसंग झाला की मी बोलतोय, प्रत्येक प्रश्न माझच मागे कोण होत नाही. वामनदादा वाळवे माझे मित्र, पण त्यांना राहायला कुठलं ते बाईक घेतला माझ्या हातून. तुम्ही विचार करा आणि मग तुम्ही विचारला म्हटलं. परत मी घेतलं मी बोलणार आहे, माझं बोलणं झालं, तुम्हाला बोलत तसं बोला. दुसरं बोलत नसेल तो माझा दोष नाही. बरोबर असे खूप प्रसंग आले, पण ते माझे वामनदादा मित्र होते. पण वाद पण व्हायचं तर अशा प्रकारे करायचं आणि केलं. आणि हेच नाही, एक मिनिट असं झालं आमसभेतून हा व्हिडिओ जो असतो, व्हिडिओ सचिव असतो आणि शेवटी त्याला हक्कलला नाही, आमसभेतून हक्कलला होता. हा प्रसंग म्हणजे बाका आहे, कारण असं कोणी गुन्हा सुद्धा दाखल झाला असतो त्याला हक्कलला. हेच नाही, एक वेळेला दौलत दौडाला आणलं होतं. तर दौलत काय त्याच्यावर मी भाष्य करत देत होतं, त्यालाही आम्ही त्या विषयावर सुद्धा मी येणारच आहे. कारण त्यावेळीच दौलतजी दरोडा साहेबांना शिवसेनेत घेऊन आणि निवडून आल्यात जी काही माणसं होती त्यात तुमचं नाव प्रकर्षाने घेतलं जातं. तो विषय सुद्धा आपण मांडणार आहोत. तर तो झाला प्रसंग आहे. आता दौलत असताना काशीनाथ विद्यार्थी सेनेचा तालुका संघटक होता आणि काही प्रश्नासाठी, शिक्षणाच्या प्रश्नासाठी त्याला मोर्चा काढण्याची इच्छा होती. मला बोलत सर मला मोर्चा काढायचा, हा दौलत नाही म्हणतो, तुला मोर्चा काढायचा ना, सर न्याय कोणाच्या काढलं. जबरदस्त मोर्चा काढला, गेलो कशीकडे गट शिक्षणाधिकाऱ्यांचे त्याच्याकडे ते थोतरमधून उत्तर द्यायला लागली. घुसलो आणि तयारीविषयी गेलो होतो, अक्का तोंडाला काळा भासला. हे त्याला फार केलं, पोलीस स्टेशनवर पण यायचं. अशा अनेक असंख्य मोर्चांसाठी छगन भुजबळ आमच्यावर असायचे, लीला लाटे असायचे, दिघे सर्व असायचे, स्टेजमध्ये कोणच बाहेर. तर हे शिवसेनेचं राजकारण करत असताना लहानपणापासून तर आजपर्यंत आपण शिवसेना एक काम केलं. तर यामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील किंवा दिघे साहेब असतील, यांच्याशी तुमचा भेट किंवा परिचय झालाच होता. तुम्ही त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी शापून बघितलं होतं. तर त्यांचा अनुभव काय सांगाल, त्या दोन्ही नेतृत्वाचा अनुभव काय सांगाल तुम्हाला? त्यांचा अतिशय प्रेमळ माणूस, कार्यकर्त्याला सांभाळून कसं त्याच्या मनाचा ठाव घ्यावा आणि कसं त्याच्या पाठीशी उभं राहावं, हे सगळ्या दोन्ही माणसांकडून मी शिकलो. आणि मी त्याच पद्धतीने तालुक्यामध्ये कार्यकर्ते सांभाळण्याचा आणि उभं करण्याचा प्रयत्न केला. एक बाळासाहेबांच्या पेक्षा आता बोललो तुम्हाला, पण दिघे साहेबांचा प्रसंग सगळे की त्यावेळेला सतीश प्रधान, सामीरबाई शेख वगैरे अशी सगळी मंडळी होती आणि मी NRC कंपनीत नोकरी करत होतो. आणि मी त्याच्या अगोदर खूप नोकऱ्या केल्या, पण तिथे असताना दत्ता सामंतांची युनियन बरोबर कामगार युनियन आणि आमचं काही जमत नव्हतं शिवसैनिक आहे, पण तिथं आम्ही शिवसैनिक तोकडे होतो, बहुसंख्य त्यांच्याबरोबर, पण आपली सभासद म्हणून बाकीच्या मंडळी पडायचं. तिथं ते संप केला जातो, दत्ता सामंत म्हणजे सब वेदी कारभारची वाट लागली. इथे केल्यानंतर हे आम्हाला सांगायला लागले सगळे ठाणे जिल्ह्याचे सामीरबाई, सतीश प्रधान वगैरे, की हा संप तोडायचा आहे, बाळासाहेबांनी सांगायचं, तुम्ही कंपनीत शिरा. सुरू आलो, पण गॅरंटी काय, बरोबर आमच्या प्रयत्न होतो. केडिया म्हणून होतात, सगळं एजंटी करायचं, सगळ्या कंपन्यांचे असे एजन्सीच असायच्या, त्याच्या संप तोडणं, कंपनी हे करणं, सांभाळणं, याचा जो एजन्सीच.
ते यांना भेटलं. आमचे प्रश्न सुटतील. बाकी ते कामगारांचा दत्तक सांगण्याच्या विनंती सोडा, पण आम्ही कामगार होतो, आमची गॅरंटी कोणी काय द्यायची नाही. काही सगळं नव्हते बाळासाहेब कडनं, त्याचा आम्ही नाही, आम्ही लक्ष ठेवलं. आम्ही काही लोक नाही गेलो, काही गेले की त्या शंकर म्हणून वडवलीच होतं. आता नाव गोयका पाटील होतं, त्याचा मर्डर पडला. पण आम्हाला पटत नाही म्हटलं तर मी करणार नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर मग त्यावेळेला कल्याणचा दिलीप बपोदे होता तालुका प्रमुख शिवसेने, आणि मी इथं. तर तिथे झालं, या लोकांनी सांगितलं, मी जाऊन दिघे जाताना भेटलो. तर मी असं चाललेलं आहे, मला पटत नाही. मला ठोस आश्वासन दिलं तर मी जायला तयार आहे. माझ्यावर जेवढे येते तेवढ्याला पण कंपनीशीर तेवढं माहिती आहे, पण यांचं हे मला पटत नाही. दिघे साहेब जास्त बोलणार नाही अशी तुला नाही यायचं नको झालं नाही होतो. शेवटी माझ्याकडे चिठ्ठी आहे कुठेतरी पाहिलं, सामीरबाईची एक चिठ्ठी आली आणि बाळासाहेबांनी मातोश्रीवर बोलवलेलं या विषयावर चर्चा करायचं. बाळासाहेबांनी बोलवलंय म्हटल्यानंतर जाणं 100% गेलो. तो दिलीप कपोदे वगैरे आम्ही बरेच सगळी मंडळी होतो कल्याण तालुक्यातले, खास करून मोहरा आंबिवली गेलो. मातोश्रीवर जाता जाता दिलीप कपोदे मला बोलतो, मी सांगणार आहे तुझ्याविषयी, तू असा वागतोस वगैरे. बाळासाहेबांकडे सगळं सांग नाही दिलीप, शंकर गाडी आवडतो का? अरे कसाऱ्यावरून आम्ही लिबर्टीच्या काचा फोडल्या, यांची गणेश नायकाची विनय राहण्याला आम्ही फोडल्या कसाऱ्यावाल्याने, आणि साला कॉन्ट्रॅक्ट ठेकेदारी तू येतेस, तू मला सांगतोस, तू बोल माझ्याविषयी, मी तुझ्याशी काय सांगतो ते काय बोल झालं. गेलो तिथे गेल्यानंतर तो केडियामध्ये बाळासाहेबांच्या बाजूला बसला होता. मग मलाच सगळं करतात, बोला आता अरे तुम्ही नाही म्हणता बोला. जबरदस्त बोला काय तर ह्या केडियांनी सांगावं. जेव्हा दत्ता सामंत यांचा मी कोणी नाही, मी तुमचा शिवसैनिक आहे, हे माझ्यावर शिवसैनिक आहे. क्रिटिकल नोकरीला शिवसेनेमुळेच मी लागलो. आणि वस्तुस्थिती कल्याणचा तिथला तालुका प्रमुख त्यावेळेचा होता एक मोतीलाल शेख, नाव मोतीलाल, पण तो होता मुसलमान. कारण त्याचा आणि काही शिवसैनिकांच्या योगदानाने मी बोलण्यामध्ये लागलो. तर म्हटलं आम्ही जायला तयार, सगळं करायला तयार आहोत, परंतु ह्या केडियाने सांगावं आमचे प्रश्न किती सोडवणार, काय गॅरंटी, तुमच्या समोर काही कबूल करायला उद्या जातो. तो खेळ नाही साहब हो स्ट्राइक बोलो उसके बाद में देखेंगे. बघा सर हे मान्य नाही मला, हे मला मान्य नाही. बरोबर कड़िया आप चले जाओ, आप चले जाओ, इसकी बात का सही जवाब आपके पास होगा तब मेरे पास आना. अशा पद्धतीने तो आमची मीटिंग संपली. पण मी पहिल्यापासून होतो. असाच एक प्रसंग बाळासाहेबांचा 92ला मी इथं उभा राहिलो जिल्हा परिषदेला शहापूरमध्ये, आणि मी खरं तर उभा नव्हतो, मी तालुका प्रमुख होतो. 21 जागा होते टोटल जिल्हा परिषदेने 75. मी उभा राहणार नव्हतो, पण अवसरे सरांनी प्लॅनिंग केलं. अवसरे सर आमच्यातले खरे राजकारणी, ते बहादूर बरोबर पण म्हणायचे, अरे खारे तुमच्यात कोणीच राजकारी नाही, एकच मास्तर आहे राजकारण. आणि गोष्ट खरी आम्ही सगळं समाजकारण्यावरची सगळ्यात भिडणारी माणसं. तर अवसरे सरांनी ते केलं आणि मला उभं राहिलं. कारण अग्रेसेनेचा उमेदवार होता विश्वास अंधारे, आणि काँग्रेसचे होते ते हे म्हात्रे. आणि मग मी कुणबी, तिच्या गटामध्ये आगरी कुणबी मतदार किती. मी इथे आलो ज्यावेळेला राहायला शहापूरला, त्या अवसरे सरांनी सगळ्या पेढ्या होते, म्हणजे दुकानदारांकडे व्यापाऱ्यांकडे बसून माझे संबंध अतिशय चांगले करून टाकले. व्यापाऱ्यांचे पण मतं, शहापूर शाखा होते माझ्याकडे, कुणब्याचे मतं त्याला मध्ये गॅरंटी होती की याला मिळते, अगदी मत जाते 2 ठिकाणी वगैरे खाली निवडून दिली. अशी अवसरे सरांची गणित होतं. पण किसन शेठ भाडे त्याच्यानंतरही आमचे मित्र आहेत, त्यांनी विश्वास उभं केला, त्याने पैसा भरमसाट टाकला आणि शहापूरची शिवसेना शाखा त्यांना सगळ्यांना ताब्यात दिली. त्याला कबूल केलं, व्यायाम शाळा बांधून देता, अमुक संपूर्ण शाखा माझ्याबरोबर जातील शहापूरची. आणि फक्त अवसरे फॅमिली आणि जगेसर एक शिखर अधिकारी, एक तो मंडपला पांडुरंग, एवढीच माझ्याबरोबर माणसं प्रचाराला, बाकी कोणी. ह्या परिस्थितीत मी लढलो, किरकोळ मताने पडलो, किरकोळ मताने मी पडलो.
याचं पडलं होतं, माझं तिकीट पण खिंड लढवली. काय. पण हे लढता लढता मी लोकांमध्ये काहीतरी झालं नाही बा. एक भाई खानविलकर होते, त्या गोलबट लोक अजून त्यांचा त्या पाटीला खूप चांगला माणूस होता, खूप जागा वगैरे त्याने घेतला, त्याने थोडी मला मदत केली. पण काय सोमनाथ कावडीला माझ्या विरोधात हे तुमचा अभिजात म्हणजे त्यांचे गुरुवारी बाळ झाले वगैरे हे सगळे गॅंग होते. त्यांनी माझ्या विरोधात भयानक कारस्थानं केली, मोठे पत्रकार काढून घरातून बाटली वगैरे. आणि सोमनाथ कावडीला उभं केलं का तर वाड्यांची वापरायची मात्र मला वेगळं नाही. मी 350 मताने पूर्ण त्याने 1100 मतं केली. पण त्यावेळेला त्या सोमनाथ काबाडीचे बेवडे सोमनाथची बहीण दिलेली काका अर्धास कल्याणची आणि खास करून बाळासाहेबांच्या खातल्या गोटातला माणूस आणि माझे मित्र. हे कळल्यानंतर ते सोमनाथला समजावायला आले काबाडे. सोमनाथला विचारू शकतात, सोमनाथला समजावायला आले, खूप समजावलं पण नाही ऐकलं. मला भेटले, शंकरराव नाही ऐकत गवडा माझा, माफ करा, आणि थोडेफार पैसे माझ्या हातात टेकले आणि ते निघून गेले. काय अशा पद्धतीने त्या गोष्टीला सामोरं जायला शिकलो. पण सर मनापासून बोलताय, मी बघतोय आता ती चर्चा जी तुम्ही करताय म्हणजे ऑन कॅमेरा सुद्धा जी मनापासून आपण बोलताय, तर कॅमेऱ्यात असून सुद्धा ती चर्चा आपली चालू आहे. त्याचबरोबर आता एक आलेल्या चर्चेतच मी मनापासून बोलतोय म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो की मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोखावना गट जो आहे खास करून तुम्ही मांडलेला गट नक्कीच, आणि अशा वेळी तिथे तुम्ही जर असाल तर 100% निवडून ही गॅरंटी होती. परंतु तिथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाशजी पाटील साहेब यांना तिकीट देण्यात आलं. त्यावेळी थोडीशी चर्चा तुमच्या संदर्भात होती, ती खरी होती की खोटी होती आम्हाला माहिती आहे, आपण काय सांगतो. मी त्यावेळेला कारण कसारा माझी कर्मभूमी, प्रकाश पाटीलचं नाव घेतलं म्हणून प्रकाश पाटलांना आजही विचारा कसाऱ्यामध्ये काय कार्यक्रम असायचे ते कसाऱ्यावाले बोलतात कसाऱ्याचे भूमिपुत्र. बिरवाडीला काम करायला कोण असलं, बिरवाड्याचे भूमिपुत्र. हे काय मग त्याला सांगितलं कसारा माझी कर्मभूमी आहे, बिरवाडी माझी जन्मभूमी आहे. तर ह्या प्रकाश पाटला तिथे चुकून नेहमी आदिवासी असते जनरल जागा झाल्यानंतर मी माझी सगळी फाईल वगैरे म्हणून एकनाथ शिंदे त्यावेळेला सर्व काही करता धरता होते, एकनाथ शिंदेकडे दिली सगळी काय आणि सांगितलं सगळं मला मग समोर राहायचं वगैरे सगळं. आणि आता पैसे लागतात याची पण थोडीफार गाडी होती. माझ्याकडे पैसे नसायचे, माझी कंपनी 15 वर्षात सर्व्हिस 3 टाइम बंद झालेली. मग मला माझ्या मित्रांनी नेहमीच खूप मदत केली, अनेक मित्र. त्याच्यातला एक रवींद्र काबाडी म्हणून माझा खातेलिका मित्र, त्याने जागा मला विकत घेऊन दिली खन्ना पाईपच्या पाठीमागे केवळ टच. तिथे सवय करणारा आपल्याच समाजाचा एक माणूस होता, पण त्याला लग्नात अडचण आली माझ्या बाजूला त्याला काय करायला विकत घ्या म्हणजे माझ्याकडे आहेत पुढे थोडे थोडे द्या पण द्या. मग इकडून करून त्याची ती जागा मी विकत घेतली सवय करणारा. तीच प्रकाश पाटलांना मला विकायची विचार केला की आपल्या जागा अडवायच्या कसा रे प्रकाश पाटील अडवी येतील मला काय माहित नाही. तर तिथे एवढी जागा कोण गेला मग तो वगैरे सगळं आणि काही काय माझं एक नाटक पण तो 10 लाखाच्या वर देणार नाही तर राहू द्या सर नका बोलू. आणि मग मी ज्या रवी काबाडीनी ती घेऊन दिली तो रवी काबाडी विलास काबाडी आलो नाही तर रवी काबाडीचे मुलं आहेत आणखी काही मंडळी तिथली त्यांचा एक ग्रुप होता ते शुभवास्तू. तिथे प्रकाश पाटीलच्या पण असायचे व्यवहार. त्या शुभवास्तूवाल्यांना थोडी कमी किंमत ते बोलले मला 40 मिळून द्या आम्ही बरोबर आम्ही मिळू ठीक आहे चला. मला 17 मध्ये मिळाले 70,000 मला ते 40 लाख ते मिळून देतात आणि मला लढायचं नव्हतं. हे 1 कोटी कमीत मिळालं असेल जागेची एवढं ते महत्वाची जागा पण मला लढायची पण मी ते विकलं. आणि यांनी काही केलं एकनाथ शिंदे त्यांनी मग एक दिवसवाली माझं तिकीट कापू. पण त्याच्या अगोदर प्रयत्न केला प्रकाश पाटलांनी. आता ते सांगतील ते खरं मला की मी सांगेल ते खरं मला ते जे अफवा आहेत ते मला ज्याचा त्याचा ऐकण्याचा समजण्याचा प्रश्न तर हे पैसे माझ्याकडे आले होते. आणि एक दिवस प्रकाश पाटलांचा मला कारण सर मला तुमच्याशी बोलायचं आहे परिवार गाड्यांच्या तिथे या येतो म्हणून. मी एक धाकटा बेवडा आहे माझा आनंद म्हणून तिकडे त्याला बरोबर घेतलं मोटरसायकलवर गेलो परिवार. हे लोक ताफा असतो याच्यावर गाड्याचा आपण एकटा करणार म्हणून मग त्यांच्याच गाडीत बसून चर्चा सुरू झाली. काळे साहेब माझं स्वप्न आहे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हायचा आणि इकडे ही जागा रिकामी झाली तुमची आहे आता सगळं ठीक आहे पण माझ्या तुम्ही मागत देत मला 5 लाख रुपये द्यायचं असं ऑफर म्हणजे त्यांच्या गाडीत बसला याच्या तिथून ऑफर
म्हटलं पाटील साहेब तुम्ही तुमचा एवढा मोठा भिवंडी तालुका पडले, तो सोडून तुम्ही इकडे येताय, पण ही माझी हक्काची जागा आहे, नेहमी आदिवासी झाली या वेळेला व्हायचे. आणि तुम्हाला सांगितलं ना जागा, ती जागा मी विकली आहे आता. ही जागा ही निवडणूक लढण्यासाठी तुम्ही 5 देते, मी तुम्हाला 6 लाख देतो. 1 मिनिट थांबा फक्त, मला एवढ्याला मोठं कॅश आहे, काय देतो माझ्या मागा आडवे येऊ नका. मी गाडीतून खाली उतरलो, त्यांचा बातला निघून गेला. आता हे सगळी सत्य घटना आहे. पण मग आता हे केलं ना ते केलं, कोणी काय आपोआप उतरवतात, कोणापणच्या तोंडाला हात लावला नाही. सर आज तुम्ही चर्चेमध्ये आपण हे सांगितलं कसं होतं, अनेकांना वेगळा गैरसमज होता, याच्यातून तुमच्या चर्चेतून गैरसमज निघून गेला, ते बरं झालं. दुसरं साहेब असं की मी या ठिकाणी फक्त राजकारणाच्या बाबतीत तुम्हाला चर्चा करतोय. तुम्ही पत्रकारिता जबरदस्त काम केलंय, आज एक मोठ्या प्रमाणात गांडोळी किंवा इतर खूप काम केलंय. समाजकारणात सुद्धा पूर्वी समाजाचे घेत होतं. पत्रकारिता मी रांगणारे तुम्हाला माहिती असेल, पण माझी पत्रकारिता सुरू झाली मार्मिक पासून. मार्मिक, परी, प्रभंजन आणि गावकरी इगतपुरी तालुक्यातल्या वेळही काही इथून माझ्या नवशक्तीचा पण भेरी गुरुजी वारल्यानंतर काही काळ पत्रकार प्रतिनिधी म्हणून काम केलं. असं बरोबर आहे. पत्रकार त्या विषयावर 100% तुम्हाला मला वेगळा वेळ द्यावा लागेल. परंतु आज राजकारणी शहापुरातील एक ज्येष्ठ आणि उत्कृष्ट राजकारणी म्हणून माझे सदर आहे. समाजकारणात सुद्धा जसं पत्रकार तुम्ही आज सांगितलं, समाजकारणात सुद्धा मी स्वतः बघितलंय. कुणबी समाज असेल किंवा सर्व समाजाला धरून तुम्ही समाजकारणात सुद्धा खूप मोठं काम केलं. परंतु माझा सदर हा समाजकारणापेक्षा पत्रकारितेपेक्षा राजकारणावर आहे. तर याच राजकारणात माझ्या पत्रकारिते क्षेत्रामध्ये मी पाहिलेलं राजकारण तुमचं असं आहे की आताचे जे विद्यमान आमदार दौलत दरोडा साहेब आहेत, तर त्यावेळी शिवसेनेतून निवडून आणण्यासाठी प्रथमतः शिवसेनेतून आणि त्यांना उभारी देण्यासाठी जी काही 5-10 नावं घेतली जातात त्यात सर्वोत्कृष्ट नाव तुमचं आहे. तर आपण काय सांगाल त्यावेळेस दौलत दरोडा साहेबांना तिकीट देण्यापासून, त्यांना उमेदवारी देण्यापासून, तर त्यांना निवडून आणण्यापासून आपण जो रोल केला तो थोडक्यात म्हणून काय सांगाल? थोडक्यातच सांगतो, त्याचा सांगायला गेलो तो फार मोठा इतिहास आहे. पण थोडक्यात एवढंच आहे की इथे पाचशे देशमुख वगैरे तुम्हाला बोलत त्याप्रमाणे बाळासाहेबांकडे थेट संबंध बाजी जावाई वगैरे होता. आणि त्यांनी बाळासाहेबांचं त्याचं कधी पटत शिवसेना प्रमुखांना सांगितलं की दिघे साहेबांना सांगितलं की तुम्ही ठाकूर उमेदवार द्या आणि गोड तुमचं काम करू. बरोबर. आणि त्यावेळेला 90ला याला दिलं तिकीट केव्हा पद्मकर केव्हा. आता पद्मकर त्यावेळेला तो फक्त 111 मतांनी पडला. पण त्याच्यात एक फॅक्ट वेगळी होती की नंतर मला उशिरा कळली, त्या काही मतपत्रिकाचे गट्टी त्याचे विविध तो दुर्दैवी माणूस आहे. तर तो गेला निघून, थांबला पडलाय. 95ला पुन्हा दिघे साहेब आले. सुनील शिंदेच्या तिथे आम्ही बसायचो ऑफिसमध्ये. तिथे दिघे साहेबांना मला विचारला, अरे तो पद्मकर केव्हा कोण तुझा पार्टीवरच, मग तो कुठे असेल म्हटलं बंधूच्या माडीवर असेल. आणि तो जवळ ऐकतो गेलो पाचशे देशमुखांना भेटलो, म्हटलं बंधू दिघे साहेब आले आणि पद्मकरला बोलवलं. अरे विचारतोच की घेऊन जात उडत त्याला पद्मकर काय करला त्याला आत्ता पण माझ्या म्हणून जातो नेला उभं दिघे साहेबांच्या पुढे केलं. तर दिघे साहेब होतं, हे बघ तिवारी, मी पक्ष सोडून दिलेला पायाशी म्हणून उभा करीत नाही, पण तू थोडक्यात पडले, तू परत ये, तुला मी आमदार करतो. तिथून पण पद्मकर पळून गेला. मग काय करता, मग दिघे साहेब बोलला दुसरा बघा ठाकूरच बघा बघता सर तो नवसूर येला शिक्षक आहे बघा आंबिवलीचा, त्याला आणला, त्याचं सगळी फाईल बनवली वगैरे सगळं केलं आणि मनोहर जोशींकडे गेलो. मनोहर जोशी फाईल दिली आणि त्याने ओके म्हणलं. आलो पण डुप्लिकेट फाईल मी ठेवली होती. त्यामुळे कदाचित माझी चूक झाली असेल कारण ती पगायला पाहिजे म्हणजे त्याचं वय 6 महिने कमी म्हणत होतो. आता काय करायचं, आता तुमच्या आपली आता तर म्हटलं आपली बजेट होईल, मग ते आपल्याला तोंडा पण जागा राहायचं. मग मी आलो इकडे आणि माझे शिक्षक जास्त इथं परांजपेनगरमध्ये वानखेडे सर राहायचे, बरेच शिक्षकच धर्मे सर वगैरे पासून बरेच शिक्षक आमचे मित्र अवसरे सरांमुळे. आणि आम्ही बसलो होतो म्हटलं असं असं झालं आता काय करावं. तर ते वानखेडे सर आता नाशिकला राहून वारले थोडे दिवस मागच्या होते. ते मुलं आत्ताच एक दरोडा गावचा मुलगा कुठे राहिला BA झाला बाहेर पडलाय, इथं दगडे वगैरे उचलतो आम्हाला कामं करतो. तो तुम्हाला पटतो का बघा तुम्ही. त्याचा एक चुलता होता कोणी झेडपी सदस्य दरोडा चाऊ दरोडा, त्याचा मुलगा आता दरोड्याच्या मागे फिरत असतो. हे नाव मी ऐकून होतो. मग गेलो आम्ही दरोडा भेटलो. काय झोपणं काय ती अवस्था त्याची ती काय माझ्याकडे कुठे घ्यायची दाखवून तुम्हाला. पण ते
आईला म्हटलं चला जोडा चला तुम्हाला विधानसभेत तिकीट देतो आमदार करतो. नको ना साहेब नको मला तिकीट तुम्हाला नोकरी द्यायला सर असं लिहिलंच नाही मुलाखती सांगतो लिहिलंय पण अरे असं गंतवला त्याला पण विचारू शकतो तो नोकरी हो म्हणेल नाही म्हणेल तर त्याचा बघा पण म्हटलं अरे चल तू आमदार झाल्यानंतर अनेकांना नोकऱ्या देशील नाही नको माझ्याकडे पैसे नाही ना अजून दिघे नावाचा माझ्याकडे पैसे झाला तुला काय पडले असा करून आणला अंगाला कपडा पायाला चपलापासून तर सगळं केलं आम्ही असे जुने शिवसैनिक सगळे सांगतो तुम्हाला आणून कसा साक्षीदार आहे त्याच्या घरी असायचं त्याच्याही आंघोळीला पाणी द्यायची हे करत होते सगळ्यांचे एक एक अनुभव आहे तर अशा पद्धतीने त्याला आणला त्या लोकांनी पण काम केलं 22,000 मतांनी निवडून आणला पण त्याच्यासाठी शाबीर भाई माझ्यावर एवढे चिडले होते कारण त्यांचा आमच्या कसारवाल्याचे जी जाधव कंपनीवर आणि त्यांना असं वाटायचं की खाडीनेच सगळं केलं आणि गुरुस्थानी असलेली माणसं तुम्ही माणसं ओळखायला पाहिजे आणि एवढा मोठा माणूस ऐकायला शिवभक्त तो ह्याला धोरण गेला मी सेना भवनला गेलो तेव्हा फोटो व्हिडिओ कॅमेरा काही नसेल सगळ्या म्हणून तिथे फोटो काढले जाईल तिसऱ्या मधल्यावर त्या फोटो काढतात तेवढ्यात शाबीर भाई आले ही कुठे तुफान सगळ्या लागलेले त्याच्यावर काय जाते त्याने बघितलं दरोडाला मला बाजूला घेतलं दरोडा आत गेला हाच बघितलं गेली सीट गेली घालवली तू स्वतःच्या स्वार्थासाठी काय बघितलं तुम्ही याचा थोडा पाहिला की बाय तोंडावर भाषे होते याचा थोडं पाहिलं तर तुम्ही मिळून देणार असते म्हटलं भाई तुम्हाला पुढे अडवलं होतं मी अडवलं होतं तुम्ही वरतून बदललं असतं तर मी काय तुमच्या पुढे गेलो असतो पण आता झालंय ना नाही तुम्ही पक्ष संपवणार काही यंत्रणा असेल थोडंसं तुमचं पण तुम्ही संपवणार ठीक आहे आणि 22,000 मी निवडून आला जेव्हा धरला तेव्हा किनावलीला उल्हासनगरला त्यांच्याबरोबर याचा सत्कार आणि वाघ निवडून आला अफजल खानाच्या पुढे आणि शिवाजी टाकला ना संभाजी टाकला ही शाबीर माहिती पण मला नाही बोलत काढे शाबास तू निवडून आला ते असे अनेक नाराजा रोष अनेकांचे पत्करले पण याच्या पद्धतीने दौलतला आणला नंतर ते बरंच काही राबवलं तिथं सांगायला गेलं तर साहेब जी खंत आहे ती मांडावी असं मला वाटत होतं तुम्ही मांडताय खूप बरं वाटतं 1982 ते 2022 राजकारण थोडक्यात काय होईना तुम्ही सांगितलं मला माझ्या माहितीप्रमाणे तुमच्याकडे तर खूप लिहिलेलं आहे सुद्धा आणि तुमच्याकडे खूप सांगण्यात आलं आहे परंतु जेवढं शक्य तेवढं तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला 2022 मध्ये साहेब शिवसेना म्हणून तुमच्याकडे एक प्रसंग आला तो म्हणजे शिवसेना फुटीचा त्याला तुमच्या भाषेत छकलं म्हणतात आपण नेहमी भाषणामध्ये ते बोललेले आहे तर अशा वेळी तुमच्या तो प्रसंग आला की मी निवडू काय कोणता झेंडा हाती घेऊ हा प्रसंग तुमच्यावर त्यावेळेस आपण उद्धवजी ठाकरे साहेबांच्याच उभाटामध्ये राहण्याचा प्रयत्न केला आणि राहिले सुद्धा तर अशा वेळी तुमच्यावर जे प्रसंग आला त्याच्यावर तो कसं निघाले खरं सांगू का मला ती घटना जी घडली शिंदे साहेब बाहेर गेले त्याच्याबरोबर आमचे लोक काही बाहेर गेले मला मनाला वेदना झाल्या पण माझी निष्ठा ही मातोश्रीवर पहिल्यापासून त्याच्यामुळे मला त्याचं मी तिथे गेलो की नाही गेलो माझ्या मनात संभ्रम अजिबात नव्हता हे झाल्यानंतर ताबडतोब आंदोलन बरोबर आणि हे त्याच्या बहिणीच्या नावाने माधुरी धेडवले या लोकांनी पंचायत समितीला बॅनर लावला त्याचं अभिनंदन केलं त्याच्यावर माझा फोटो टाकला पहिला फोन मी केला मारुतीला दुसरा फोन पांडुरंगाला माझा बॅनरवरती फोटो लावला तो काढून टाकायचा मी तुमच्या बरोबर कुठेही नाही मी उद्धवजींच्या सोबत आहे तो फोटो काढून टाका दुसऱ्या क्षणाला पांडुरंगाने त्याच्यावर माझ्या फोटोवरती कागद चिटकवून टाकला मी अजूनही पुन्हा उभा राहील आणि ते पुन्हा मी शिवसेनेच्या कामाला लागलो आणि आजपर्यंत ते करतोय पण मी निष्ठा वाहिली ना ती डळमळीत निष्ठा नाही ही अंतःकरणापासून वाहिलेली असते तुम्ही दगडाला जर देव मानलात ना त्या दगडात देव नसतो तुमची जी श्रद्धा असते ती श्रद्धा त्याला देव पण देते हे वाटतं लक्षात मुद्दा असा आहे साहेब मुद्दा असा आहे की आता फक्त 2 दिवसापूर्वी अनेक शिवसैनिक चाललेले आहेत मी त्या दिवशी तुम्हाला विचारलं की साहेब हे चालले तसे तुम्ही कधी जाणार काय तो प्रश्न त्यावेळी विचारला तो पुन्हा विचारतो शक्यच नाही साहेब कधी असे प्रसंग येईल की तुम्हाला शिवसेना उद्धव साहेबांना सोडावं लागेल नाही मला काय कमवायचंय काही लोकांना जिल्हा परिषदेला तिकीट पाहिजे जिल्हा परिषदेला तिकीट मी इकडे सुद्धा मिळेल पण पैसा मिळणार आणि पैसा लागतो कोणाला ठेकेदारी पाहिजे जे जे लाभार्थी आहेत ज्यांच्या मनात महत्वाकांक्षा आहे ते जातात मी आता
10 वर्षापूर्वीपर्यंत ज्यावेळेला मी दौडा निवडून आणला तर 96ला मी नोकरी सोडली, व्हॉलंटरी घेतली, कारण मला नोटीस लागली. त्याच्यावर शाहरी व्हायचं काढणे होते, कंपनी नोटीस काढली, कारण दौडत नवीन होतं, मला करायला लागायचं. तो आमदार असा त्याची सगळी कामं मला करायला लागायची, त्याला माहीत नव्हती काही. मग माझ्या दांड्या व्हायच्या, शाहरुभाई कामगार मंत्री आणि माझी कंपनी त्यांच्याच मतदार क्षेत्रात. मी त्यांना बोललो, भाई असं 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 होतं, भाई जायचं माझ्यावर होतं, त्याचे काय काम होतं, नाही तुम्हाला गाड्या मारायच्या मात्र फोन पाहिजे, चिठ्ठ्या पाहिजे. आणि त्यावेळेला सुद्धा किरण निश्चित पत्रकार असे किती लोक त्याच्यावर बघायला पडलेले असते, त्याला विचारतो, भाई माफ करा, परत नाही. पाहिली उत्तर मंत्रालयातून त्यांची ऑफिसची परत सोडलो नाही काय, पण इकडे काम करायचंय करायचं, पण त्यासाठी वाहून घेतलं. आता तो 2000 तो प्रसंग झाला, मी राहिलो, आजही राहतोय. आणि त्याच्यानंतर मी 96 पासून थोडीफार ठेकेदारीची कामं करत होतो, कुठं पाण्याचा उद्योग तरी केला पाहिजे ना, आणि ते करत होतो, लोकांना कामं मिळवून देत होतो, त्यांच्यासाठी कार्यकर्त्यांना उभं करत होतो. आज इथे जी काही परिस्थिती निर्माण की 10 वर्ष झाली मी ठेकेदारी सोडली, फक्त एक माझी लेबर सोसायटी आहे संदेश मधून, आणि ही दिवाळ्यात एवढं माझ्या पुरतं करतो, स्वतः पुरतं. बाकी लेकरं माझी, मुलगा खाण्या विद्यालयात आता, त्याचा एक किस्सा माझ्या 3 हायस्कूल आहे विद्यार्थी कॉलेज, तिथं अध्यक्ष दौलत फाउंडेशन आहे, तिथं त्याला नोकरी देऊ शकलो नाही. मग खाणे विद्यालयात लावला तो, तिथे नोकरी करतो. सुनबाई माझी बँकेत नोकरी करते, लेख माझी कोर्टात वकिली करते, लेकरं सांभाळतात आणि माझ्या पॉकेट मध्ये माझा मी सोडवायचा. बरोबर आहे, तुम्ही मस्त म्हणजे जे आहे ते सांगताय. आणि राजकारणाने कसं सांगावं त्यातलं तुम्ही एक सांगताय की एक गोष्टी कोण सांगत नसतो, परंतु तुम्ही दिलखुलास माझ्या एक दिलखुलास मध्ये मला आलेला प्रश्न साहेब, पत्रकार क्षेत्रामध्ये मी बघत असताना आपलं राजकारण मी बघितलेलं आहे. तुमच्या जोडीला जोड म्हणतात किंवा तुमच्या नंतर शिवसेनेमध्ये मारुती दिरडे साहेब आले. मी राजकारण बघितलं आहे शिवसेनेमध्ये, तुम्ही तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख झाले, दिरडे साहेब सुद्धा शेवटी आले, नंतर पुढे 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 आज ते कासवगतीच्या पेक्षा सध्याच्या गतीने गेलेले. परंतु तुम्ही तुमच्या पद्धतीने राहिलेले आजही त्याच भावनेत, त्याच क्षमतेत आणि त्याच याच्यात राहिले. असं तुम्हाला कधी वाटलं की दिरडे साहेब मागून पुढे गेले आणि मी आहे ते झाले तर मी भूमिका बदलली असते तर मी पुढे गेलो, असं कधी वाटलं? गंमत सर, मला वाटण्याचा प्रश्नच नाही, पण एक गंमत म्हणून. आणि मारुती दिरडे बोलला माझ्या मुलाकडे, कारण आपली एक लोक बोलतच सगळं, तुला येतो त्याला येतो, प्रकाश पाटील मारुती दिरडे वगैरे, आणि मग ते जातात, ज्यांना ज्यांना लाभार्थी व्हायचं असतं ते जातात. एक दिवस माझ्या मुलाला रस्त्यात भेट झाली आणि माझ्या मुलाला मारुती दिरडे बोलतो, काय लोकांना गरज आहे, हे जात ना माझ्याकडे आमदार खासदार आहे, पण शिंदे साहेब ना त्याला लागेल ते कामं पाहिजे चिठ्ठ्या देतो, पद पाहिजे तो निवडेल, इकडे काय छापले पाहिजे त्याला पद देऊन टाकतो. आता काय माझं कसं आहे की जसं सुनील शिंदेच ते नाव होतं, सुनील शिंदे जिथे जातील गणेश नाईक साहेब तिथे जातं, त्याची सगळी संघटना म्हणजे तसेच माझी म्हणजे एकनाथ शिंदे, उद्या शिंदे साहेब रिपब्लिकमध्ये गेले तरी मी पडतीतच आहे. हे ज्याची त्याची गणित आहे, त्याच्यामुळे कोण फास्ट चाललाय कोण पुढे चाललाय याची मला अजिबात काही वाटत नाही. आणि माझं एकच आहे की माझ्या हाताखाली तयार झालेला कार्यकर्ता खूप मोठा व्हावा, फक्त त्याला कधी पश्चाताप करायची पाळी येऊ नये, एवढं सावधपणाने त्याने वाटचाल करावी, एवढंच त्याला माझा सल्ला असतो. पण एक वेळ तो माझ्या मुलाला खाणे सांगत सांगेल कोण इकडे यावं, शिवाय काय विचारतो होता की म्हणजे एवढा आदर पडेल नाही. तेच मी म्हणालो दिलखुलासपणे तो प्रश्न मला आलेला प्रश्न विचारला. दुसरं साहेब असं की मी आजही बघतो अनेक म्हणजे भिवंडी कल्याणवाले जे शिवसेनेचे जे नेते असतात ते फॉर्च्युनर वगैरे गाड्या वगैरे त्यांच्या आपण पाहतोय ब्रेसलेस वगैरे सगळं. परंतु मी आजपर्यंत बघतोय राजकारणात सिंपल व्यक्तिमत्व. आज तुमच्याकडे चांगलं पद आहे, जिल्हा प्रमुखापर्यंत तुम्हाला ऑफर होते, तुम्हाला उपनेते सुद्धा तुम्ही झाले असते माझ्या माहितीप्रमाणे. परंतु जे पक्ष देईल ते काम आपण नेटाने करतात, तुमचं विचार असतात असं वाटतं. या सिंपल जीवनामध्ये आज आपण रस्त्यात पायी सुद्धा कधी फिरता, कधी मोटरसायकल असता, कधी पंचायत तिथे आपण थांबता, कधी नाश्ता किंवा जेवण सुद्धा हॉटेलमध्ये मी बघतोय सिंपलवर राहतं. ही स्वाभाविकता किंवा ही सिंपलपणा आपल्यामध्ये पहिल्यापासून आहे की कसं काय? नाही, पहिल्यापासून आहे.
पहिल्यापासूनच जी सगळ्यांना सुरुवात आहे, जी गरिबी काढली ना, त्याच्यामुळे अभिलाषापर्यंत कधी वाटले नाही. फक्त ज्या गरिबीतून मिळालं तसं गरीब लोकांना मदत झाली पाहिजे, हे जे माझ्या साधने येतील ते उभे राहिले पाहिजे, हे ध्येय होतं. आणि त्याच्यामुळे मी जवळजवळ म्हणजे खूप वर्ष म्हणजे पहिली मला MLA गणेश टाक्याने दिली. म्हणजे आमदार निवडून आणल्यानंतर मला फिरायला लागलं, मी सायकलवर फिरायचो. माझ्या वेळेला मी तालुका प्रमुख असताना तुमच्या मुद्रणाचं काही सोयी नव्हतं, कार्बन टाकून बैठकीचे किंवा मोर्चाचे पत्र लिहायचं. एसटी ही माझी फार मोठी सेवा. माझ्या तिथले ड्रायव्हर कंडक्टर अनेक माझे होते, शिवसैनिक होते किंवा आणखी प्रेमाचे होते, त्यांच्याकडे ते पत्र सगळे द्यायची का प्रत्येक गावागावात आणि पत्र पोचायची. मोह उठून यायचं सगळं. एवढं काहीतरी भारावून गेलं ते त्यावेळेला लोक शिवसेनेसाठी. आणि मग अशा पद्धतीचं मला काही वाटत नव्हतं. परवा मी इथं राहायचो त्यावेळेला ड्युटीला जायचं, सायकलवर जायचं. त्या सायकलला माझ्या 2 बेबी सीट होते. एक दोन्ही मुलांना त्याच्यावर घेऊन फिरायचं. ती सायकल कुठे बघितली, अरे काय जागाची सायकल अशा पद्धतीत मग ती MLA गणेश टाक्यांनी मला दिली. ती घेऊन मग ती फिरवायला लागलो. सुरुवातीला अवसर करायचे M50वर फिरायचं, नंतर ते घेऊन आम्ही फिरायला लागलो. इथं रस्ते नाही, तिथे रस्ते नाही, मग इथं रस्ते नाही, ह्या बाजूवर दोघांनी काय घेतलं त्या बाजूला ठरायची. ह्या दरोडकडे जाता नाही ते मग सर नाही खराब रस्ता, मग सर गाडी चालवते मागून ढकलतोय असं करायचं. या पद्धतीने आम्ही त्यावेळेला गेलो. आणि नंतर मग मी एक मोटरसायकल घेतली. त्या मोटरसायकलवर फिरायला लागलो होंडाची. सुरुवातीला मला चालवता येत नव्हती ती. अरुण कासार मी त्याला कासाऱ्या जायला सोडली आणि मग ती मी ट्राय केली आणि शिकायला लागलो. त्याच्यानंतर अलीकडे सुद्धा 1-2 वेळेला पडलो, ऍक्सिडेंट झालं, ते असं झालं वगैरे. माझी दुर्दैव आहे, माझी काही चुकी नसताना वाचलो त्याच्यातून खूप. पण त्याच्यानंतर मग मुलाने मला एक छोटी हलकी गाडी घेऊन दिली. माझ्या मुलाने अगोदर त्याला दिली, आता मुलाने मला गाडी घेऊन दिली आणि ही वापर ते वापरला. वर्षानुसार एक दिवस शिवाजी चौकात मला एका मुलाने ठोकलं. हल्ली फास्ट नवीन जनरेशन फार फॅस्ट ठोकलं मला. नको आता माझ्या हाडा उडली तर सांगणार नाही काय. मग मी गेले वर्षभर गाडी चालवायचं सोडलं. पण मी एक पाहिलेलं की ज्या वेळेला मी पायी चालतो त्यावेळेला चालायचो, त्या माणसं भेटतात. भेटल्यानंतर थांबून 2 शब्द बोलता येतात आणि प्रेमाने माणसं कशी जिंकायची मला खूप चांगलं माहिती. आणि आपलं अरे एवढं त्याला बरं वाटतं. खायला भेटली 2 मिनिटं आपल्याशी थांबून बोलले, हे कुठं तर त्याला प्रेम आपुलकी प्रेम वाटतं, कौतुक वाटतं असंही ते. आणि ही कमाई माझी फार मोठी आहे, मला समज आहे त्याचं. मला नाही गाड्या आहेत त्या नाही कोणात ते सांगितलं जसे ते शिकासाच्या लढलो नाही का, ते पैसे वाचले. त्याच पैशातून मग मी ती जमीन विकली होती. एक वरचा बदला चढवला, ती कार घेतली आणि पोरांना ते शिकवलं. पोरांना वापरायला सांगितलं. मी काही शिकलो नाही, पोरं मला तो मागलं काय म्हटलं नाही. आणि म्हटलं मी जर ती कार घेऊन फिरायला लागलो तर त्या गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं, 4 माणसं गाडीत बसून त्यांचं पेट्रोल टाकायचं त्यांच्या टाक्यात म्हणून मी माझी ताकद म्हणजे शिकलो पण नाही. सर तुम्ही म्हणताय, परंतु तुमचे विचार श्रीमंत आहेत. मन गरीब नाहीये किंवा सगळं विचार आणि मन तुमचं खूप श्रीमंत आहे. त्याच्यामुळे आजही पत्रकार असतील किंवा राजकारणी असतील हे तुम्ही बघितलं तर थांबतात, मार्गदर्शन घेतात आणि नमस्कार करतात. कुठे असो, मध्ये पंचायत समिती असो, बाजारात असो, कुठे असो, कारण ती एक तुमच्याबद्दलचे आदर तिथे भाव आहे. साहेब माझं एकच मत आहे की आपला जो अनुभव बघितला राजकारणाचा, त्या राजकारणाच्या अनुभवानुसार येणाऱ्या तरुण राजकारणात, मग तो फक्त शिवसेनेचाच नाही, कुठलं इतर तालुक्यातील सर्व पक्षाचा, त्या तरुण राजकारणात आपण अनुभवाच्या जोरावर काय मार्गदर्शन कराल, काय सांगाल? त्याला एकच आहे की महत्वाकांक्षा माणसाला असली पाहिजे मोठं होण्यासाठी. आजच्या घडीला, आजच्या ज्या घडीचं राजकारण ज्या लेवलला ज्या पातळीवर गेलेलं आहे त्या वेळेला आज पैसा लागतो हेही खरं आहे. परंतु सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता याच्या नादी जर माणूस लागला ना तर त्याची नीतिमत्ता जागेवर राहत नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीत तुम्ही आलंच पाहिजे. सुशिक्षित चांगल्या तरुण मंडळीने राजकारणात आलंच पाहिजे, नाहीतर त्याचा गैरफायदा नको ते लोक घेतात, ज्यांची लायकी नाही ते घेतात. म्हणून चांगल्या माणसाने राजकारणात तरुणांनी आलंच पाहिजे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करताना आपली स्वतःची एक मर्यादा ठरवून घेतली पाहिजे की इथे आपण पुढे गेल्यानंतर आपला ऱ्हास होईल का आपला अभ्युदय होईल याची जाणीव त्याने करून घेतली पाहिजे. आणि कुठेतरी कोणाला तरी वाटलं, अगदी माझ्यासारखा माझ्या पक्षातला नजर घातला, अडचणी जर आल्या
तर निश्चितपणाने मी त्यांना मार्गदर्शन निश्चित करेन. कारण तरुण पिढी कुठल्याही पक्षातून असो कसे असो, ती ही चांगली तरुण पिढी ही तीच या राजकारणाच्या माध्यमातून समाजाचा प्रगती करणार आहे, देशाची प्रगती करणार आहे. म्हणून एवढं त्यांना सांगेन की तुम्ही या पद्धतीने वाटचाल करा. धन्यवाद साहेब. हे होते आदरणीय शंकरजी खाडे साहेब. आपण बघितलं रोखोक मनापासून आणि पूर्णतः माहिती त्यांनी चर्चेच्या माध्यमातून दिली. त्यांच्याबद्दल आपण फक्त राजकारणाबाबतच बोललोय, पत्रकारिता, समाजकारण, इतर त्यांची याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर साहेबांबद्दल आपल्याला खूप पुस्तकं लिहावी लागतील आणि खूप एपिसोड करावे लागतील. त्यातही आतापर्यंत आपण 1982 ते आता 2024 मध्ये विधानसभेपर्यंतच आपण साहेबांशी चर्चा केली. ती कमी शब्दात कमी वेळात केली. खूप काही लिहिण्यासारखं आणि खूप काही ऐकण्यासारखं आहे. त्यांच्याकडे खूप चांगला अनुभव त्यांच्याकडे आपल्याला मिळू शकतो. परंतु वेळेचा बंधन आहे. कधीतरी आपण विधानसभेनंतर सुद्धा पुढच्या कालावधीसाठी त्यांचं माहिती आपण घेऊ, चर्चा करू. या मी ठाणेकर न्यूज चॅनलच्या रोखोक राजकारणी या सदरामध्ये आपण खाडे साहेबांना पूर्णतः ऐकलं. असेच प्रकारचे शहापूर तालुक्यातील काही राजकारणी आहेत की ज्यांनी आतापर्यंत मागच्या दशकांमध्ये खूप चांगलं काम केलंय आणि राजकारण केलेलं आहे. त्यांच्या बाबतीत मी ठाणेकर न्यूज चॅनल अशा सदरामध्ये सगळ्यांच्या मुलाखती घेणार आहे. खडे साहेब, आपल्याबद्दल जे काही मला होतं त्याच्या बाबतीत अजूनही तुम्ही खूप काही माहिती दिली आणि मलाच नाही तर माझ्या या चॅनलच्या माध्यमातून आज वाचकांपर्यंत सुद्धा खूप काही माहिती गेलेली आहे. आपण या माझ्या स्टुडिओमध्ये आलात, चांगली पद्धतीने चर्चा केली, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.